हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग अनदर डे. जस्ट ब्रेकफास्ट करून या पार्कमध्ये बसलो आहे पुन्हा एकदा. आज मला आहे इव्हिनिंग शिफ्ट, तर मग मी ऑफिसला 1-2 वाजता जाईलच. तर तोपर्यंत मला थोडं ऑफिसचं काम आहे, ते करूयात. हाय गाईज, जस्ट डन विथ माय वर्क आणि आता आपल्याला ऑफिसला निघायचं. ते जे वरचे बुक्स आहे ना ते मी स्वतःच वाचलेत. त्याच्यात काही माझे फेवरेट मी दाखवते म्हणजे. ओके, सगळ्यात पहिलं बुक वाचलं होतं मी हे लाईफ्स अमेझिंग सिक्रेट म्हणून. ज्यावेळेस म्हणजे 4th इयरच्या लास्ट सेमिस्टरमध्ये मी हे वाचलं होतं, गौरगोपाल दासांचं. त्यानंतरनं हे त्या सिरीजचं सेकंड आहे, एनर्जाइज युअर माइंड म्हणून. हे पण मी त्याच्यानंतरनंच लगेच वाचलं होतं. आणि दॅन द अल्केमिस्ट, द मोस्ट रिकमेंडेड फॉर दी बिगनर्स. आत्ता सध्याला हे आयुष वाचतो आहे. त्यानंतरनं ही एक मराठी लव्ह स्टोरी आहे, ती फुलराणी म्हणून पु ल देशपांड्यांनी लिहिलेली आहे. त्यात जर स्टोरी सांगायची झाली तर मग एक फुलं विकणारी मंजुळा असते आणि ती आणि एका प्रोफेसरमध्ये एक काय म्हणता, एक लव्ह स्टोरी बिल्ड होते. तर त्याचंच म्हणजे त्यांनी पूर्ण लिहिलं आहे. आणि यात एक कविता आहे जी माझी फेवरेट आहे, लाईक छान ही माझी सोनुकली ग कुणाकडे ग पाहत होती, तो रविकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणीला, लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. सिम्पल कविता आहे, बट जे मराठी वाचतात आणि ज्यांना वर्ड समजतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर हे मी जे झेरॉक्स मारून गुगलवरनं काढलं होतं, हे मारे गए गुलफाम यांची तिसरी कसं म्हणून आहे. हे तर मला याचं इन्स्टावरनं रिकमेंडेशन भेटलं होतं म्हणून मग मी ते वाचलं होतं. तर हे माझे काय म्हणतात आत्तापर्यंतचे सगळ्यात म्हणजे फेवरेट बुक्स आहे. आणि यानंतर मला माझ्या एका फ्रेंडनी हे सजेस्ट केलं होतं, रिच डॅड पुअर डॅड. मोस्ट ऑफ द पीपल हे सुरुवातीलाच वाचता, पण मी हे 5-6 वाचल्यानंतरनं हे स्टार्ट केलेलं. यानंतरनं पण मी काही बुक्स म्हणजे वाचलेले, असं नाही की हेच आहे, पण ते इथं नाही आहे. बाकी वाचतोय, वाचायचे चालूच आहे. गाईज, ह्या दोघांनी जेवण केलं आहे आणि यांनी मला बोलवलेलं नाही आहे, आणि हे मी रेकॉर्ड करतो ऑन कॅमेरा. आता मला एकट्याला जेवायला जावं लागू राहिलेलं आहे. मी ऑफिसवरनं आलो आहे आणि आता मी जेवायला निघालो आहे. आज तर मला एकट्याला जावं लागेल कारण आविष्कार गेला आहे बाहेर, आणि हे दोघं जेवण करून आले कारण यांना असं वाटलं की मी घरी जाणार आहे. का असं वाटलं? कारण मी यांना सांगून गेलो होतो की मे बी मी आज घरी जाईल, नाही तर उद्या घरी जाईल. तर मग ते जाऊन आलेत. जर तू नाही आला त्या दिवशी. आणि आमचेच सिबलिंग टीम होती, त्यांनी काय लिहिलं बघ कोट, ज्यावेळेला आम्ही जिंकलो होतो ना, कारण आमची इव्हेंटला पहिले 2 दिवस एवढी घाण मारली होती, आमचे TI पण क्लिअर करून देत नव्हती लोक. तर त्याच्यानंतर जी आम्ही 2 दिवसात घाण मारली इव्हेंटची, ती इव्हेंट ऑर्गनायझर पण विसरू शकत नाही कधीच. त्यांनी काय लिहिलं बघ, वाच, कसली भारी लाईन आहे बघ. काय #एअरबन, कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते हैं, नादान है वो लोग जो समुद्र को सुखाना चाहते हैं, प्राऊड ऑफ यू प्रेडिटर्स. ओके, असं आमच्या सिबलिंग टीमला लिहिलं. ठीक आहे. मग काय इन्स्पिरेशनल स्टोरी. लय लोकांचे ब्रेकअप झाल्यानंतर लोक रडतात, पण हे पोरग त्याच्या इव्हेंटची हार स्वीकारू शकत नाहीये. नाही, स्वीकारू शकत नाही तो प्रश्न नाही आहे. मी मागच्या इव्हेंटचं जे मी केलेलं आहे ते सगळं मला आठवते, फ्लॅशबॅक यायला लागलं मला मागचं. बाहेर आहे भावा दोज त्याच्यातून वर आता. द डेज, हार्ड वर्क फॉर एव्हर पेज. ठीक आहे बाई. गाइस, आई एम एंडिंग दिस व्लॉग हियर. प्लीज सब्सक्राइब फॉर मोर सच वीडियो. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.